नमस्कार. मी अजय राठोड. आज 16 जुलै 2024 आज आम्ही आमच्या पेशंटला इथून रिकव्हरी करून घेऊन जात आहोत. पण याचं जे पूर्ण श्रेय आहे तर आजच्या तारखेला आम्ही पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनाच आम्ही देणार आहोत. कारण नामदेव अंबू राठोड हे माझे काका, ज्यांना आम्ही तर 30 जून 2024ला इथं ICUमध्ये डायरेक्टली ॲडमिट केलं. आणि त्यावेळेस त्यांची जी सिच्युएशन क्रिटिकल स्टेजमध्ये होती, तर एक प्रकारे नाहीच्या बरोबर मध्ये ती कंडिशन होती. आणि त्यानंतर एक 48 तासाचा जो रिकव्हरी पिरियड होता तो आमच्यासाठी आणि डॉक्टर सरांसाठी, आमचे जे अजिंक्य देशमुख सर आहेत आणि मिलिंद कुलकर्णी सर, यांच्यासाठी हा एक मोठा टास्कच होता. तर माझ्यासोबत माझे फुफा आणि माझे वडील हे पण आमच्यासोबत होते. तर त्या टायमाला जी कंडिशन होती, तर त्या रिकव्हरी स्टेजमध्ये आम्ही सगळ्यांनी अक्षरशः हात गाळून ठेवले होते की पेशंटची कंडिशन बघून. तर आम्ही आशा सोडली होती. पण सरांचा एक कॉल आम्हाला आला की तुम्ही घाबरू नका, या सिच्युएशनमध्ये आपण टॅकल करू आणि ही सिच्युएशन पुढच्या स्टेपवर नेईपर्यंत आपण सिच्युएशनला लढत राहू. तर ह्याप्रमाणे ICUमध्ये जी सपोर्टिव्ह पूर्ण जो सपोर्टिव्ह आपला नर्सिंग स्टाफ म्हणा, RMO सर म्हणा, मिलिंद सर, अजिंक्य सर, सारंग देशमुख सर, पांडे सर यांचा जो सपोर्ट भेटला आहे आणि आमची जी 48 तासानंतर जेव्हा आम्हाला कळालं की पेशंट आता या स्टेजमधून बाहेर आलेला आहे, त्यांना ॲक्च्युली लेप्रसीचा त्रास होता, कावीळ, त्यानंतर लिव्हर स्वेलिंग, लिव्हर फेलियर कंडिशनमध्ये, HI कंडिशनमध्ये होते पेशंट. तर या पूर्ण स्टेजमधून सरांनी त्यांना रिकव्हरी करत करत त्यांच्याप्रमाणे ट्रीटमेंट करत त्या 48 आवर्समध्ये त्यांना बाहेर काढण्यात आलं. आणि या सर्व कंडिशनमुळे आज आम्ही आमच्या पेशंटला पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करत आहोत. आणि आजच्या डेटला आमचा जो पेशंट आहे तो एकदम रिकव्हरीच्या स्टेजवर येऊन ठेपला आहे आणि एकदम छान प्रकारे जी रिकव्हरी झालेली आहे. तर त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, इथल्या स्टाफनुसार आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद, खूप खूप आभार मानतो. आणि हा जो माझा अनुभव प्रत्यक्ष आहे, हा माझ्या जीवनातला पहिल्यांदा हा अनुभव मी स्वतः टॅकल केला आहे. आणि आमचे सगळ्यात जवळचे मित्र स्वप्नील मतकर सर, त्यांनी आम्हाला पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी जे रिकमेंडेशन दिलं आहे, तर त्यांचं मी खूप आभार मानतो. कारण त्यांच्या स्टेजमुळं आज आमचा पेशंट आमच्यासोबत आहे आणि खूप चांगल्या स्टेजमध्ये आहे. तर त्यासाठी खूप धन्यवाद. आणि सगळ्यात जास्त आभार मानतो अजिंक्य देशमुख सर, मिलिंद कुलकर्णी सर आणि सारंग देशमुख सरांचं आणि पांडे सरांचं. त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद.